हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून 3 दिवस शिबिर। जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार। आगामी महापालिका निवडणुकीवर मंथन होणार का याची उत्सुकता। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये शाईफेक। संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप। 7 जणांवर गुन्हा तर घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात प्रवीण गायकवाडांवर दुग्धाभिषेक। आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रवीण गायकवाडांचा आरोप। शाईफेकीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची गायकवाडांशी फोनवरून चर्चा तर भाजपनं पेरलेल्या विषाला उकळी फुटली। संजय राऊतांचा हल्लाबोल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार। 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी सोडल्यास मागे फिरणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा करा यात्रेचा आज समारोप। पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या चिलगव्हाण इथं देणार भेट। दुपारी जाहीर सभेचं आयोजन। महाराष्ट्रातील 20,000हून जास्त बार आणि रेस्टॉरंट आज बंद। सरकारनं केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ आहारकडून राज्यव्यापी संपाची हाक। चोवीस वर्षांच्या यानिक सिनरनं विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर घडवला इतिहास। इटलीचा सिनर नवा विम्बल्डन चॅम्पियन। अंतिम सामन्यात सिनरकडून अल्कराजचा 4 सेट्सनं पराभव। लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत। यजमान इंग्लंडचं भारताला 193 धावांचं आव्हान। चौथ्या दिवसाअखेर भारताची 4 बाद 58 अशी अवस्था। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र।